प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हे दान काय कामाचे, जर मनी द्वेष मलसाचे. हे दान काय कामाचे, जर मनी द्वेष मलसाचे. दान घेऊनी आलो दारी, बंधूचा परी द्वेष अंतरी. काय अर्थ त्या दानाला तरी, तुटताना ते प्रेमाचे. हे दान काय कामाचे, जर मनी द्वेष मलसाचे. होय, माणसाच्या मनामध्ये येणारा एक विचार माणसाला कळसाला घेऊन जाऊ शकतो किंवा रसातळाला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. कसा बरी उत्पन्न होत असतो हा विचार? सहज तुम्ही आत्तासुद्धा हा प्रयोग करून बघू शकता. हे प्रवचन ऐकत असताना कानातून विचार मेंदूपर्यंत पोहोचतात आणि तिथे विचारांचं जाळं पसरतं किंवा विचारचक्र सुरू होतं. सहज तुमच्या समोर बघा, काय दिसते तुम्हाला? जे दिसेल त्यानुसार मनामध्ये विचार येत असतो. समोरून समजा तुमचा मित्र येत असेल तर आपोआपच मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण होतात. परंतु त्याच ठिकाणी तुमचा वैरी येत असेल तर तुमचे विचार बदलतात. सहज तुम्हाला एखाद्या गोष्टीची आठवण होते आणि मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतात. परंतु त्याच वेळेला जखमेची देखील जाणीव होते, तेव्हा हृदय भळभळू लागतं. कधीकधी उद्याची चिंता भेडसावते किंवा कधीकधी प्रतिभाशक्ती गगनाला गवसणी घालते. आणि अशा प्रकारे विचारांची जडणघडण सातत्याने सुरू असते. एक विचार माणसाला कळसाला घेऊन जाऊ शकतो, तसा रसातळाला घेऊन जाऊ शकतो. हे सूत्र आजच्या पहिल्या वाचनामध्ये आणि शुभवर्तमानामध्ये आलेलं आहे. पहिल्या वाचनामध्ये नकारात्मक आहे, तर शुभवर्तमानामध्ये सकारात्मक आहे. नकारात्मक कसं? दाविदाच्या मनामध्ये आलेला विचार, वासनेने बरबटलेला विचार. तो विचार आला कसा? डोळ्याने पाहिलेलं दृश्य त्याच्या मनामध्ये वासना घेऊन आलं आणि मग ते विचार कल्पनाशक्तीचे पंख धारण करतं आणि अजून अनुकूल परिस्थिती आहे असा मनाला दिलासा देतं की नवरा युद्धावर गेलेला आहे, बायको घरी आहे, आपण राजे आहोत, आपलं कोणी काही करू शकत नाही. कसे विचार केले असतील बघा. आणि मग त्याने तिच्याबरोबर अतिप्रसंग केला, तिला दिवस गेले आणि मग आपलं भांडं फुटेल म्हणून त्याने तिच्या नवऱ्याचाच काटा काढला. आणि तो सुद्धा कसा? ज्या युद्धावरती नवरा गेला होता त्याच युद्धावरती त्याने त्याला पाठवून ठार करून टाकलं. जो रक्षक होता त्यालाच त्याने ठार करून टाकलं. एक विचार माणसाला केवढा रसा तळाला घेऊन जातो बघा. परंतु दाविदाचं भाग्य एवढं मोठं की दुसरा एक प्रभावी विचार त्याच्या मनात आला, पश्चातापाचा. त्यातून प्रसवलं स्तोत्र 51. आज ते स्तोत्र 51 आम्ही धर्मगुरू दर शुक्रवारी आमच्या प्रार्थनेमध्ये म्हणत असतो. प्रायश्चित्त काळामध्ये त्याची जणू काही पारायणं केली जातात. सहज ते स्तोत्र उघडून वाचा आणि दाविदाचं हृदय कसं पिळवटून निघालेलं आहे ते आपल्या लक्षात येईल. सकारात्मक विचाराची 2 महत्त्वाचे दाखले आजच्या शुभवर्तमानामध्ये आलेले आहेत की एखादा माणूस बी पेरतो, रात्री झोपी जातो, मग हळूच
त्या बियाला अंकुर फुटतो, कणीस भरतं आणि मग ताबडतोब विळा घालण्याची वेळ आलेली असते. हे कसं घडतं ते त्याला कळत नाही. तसाच एखादा सकारात्मक विचार कुठेतरी आपण रुजवलेला असतो. कालांतराने त्याला मोठमोठ्या फांद्या फुटत असतात. तेच दुसऱ्या दाखल्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. छोटासा दाना, परंतु गगनाला भिडणाऱ्या झाडाच्या फांद्या निर्माण करण्याची ताकद त्या एका बीमध्ये असते. त्या छोट्याच्या बीमध्ये संपूर्ण झाड असतं. पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, खोड असतं, फांद्या असतात, मूळ असतं. एका छोट्या बीमध्ये एवढं असतं. एक चांगला विचार एवढं मोठं कार्य करू शकतो. म्हणून आपल्या मनातील विचारांवरती लक्ष ठेवा. ते विचार तुम्हाला गगनाला गवसणी घालणारी ताकद देतील. तेच विचार चुकीचे असतील तर ते आपल्याला गटारात लोळण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करतील. म्हणून आपण प्रार्थना करूया की हे परमेश्वरा, माझे विचार शुद्ध असू दे, की जेणेकरून मी माझं अर्पण घेऊन येईन तेव्हा त्या अर्पणाला अर्थ प्राप्त होईल. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.